महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे न्याय मागणार असं दिलीप लांडे यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे बेळगावला जाणार असं लांडे यांनी म्हटलं आहे। बेळगावच्या मराठी लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं सुनील शिंदेंनी म्हटलंय। केंद्रात आणि राज्यात सरकार कोणाचं असा सवाल सुनील शिंदेंनी केलाय। कशा पद्धतीने पाहता, कारण आता वारंवार बोललं जाते की हा प्रदेश जो आहे तो केंद्र शासित करा। आदित्य ठाकरेंनी पण अशी मागणी केली। तुमचं मत काय? माझं एवढंच मत आहे की अनेक वर्षापासून तो लढा सुरू आहे। त्यामुळे मराठी माणसाच्या भावना घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडून त्या मराठी माणसाला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। न्याय मिळवून द्यावा असं म्हणतायत, तुम्हाला पटतंय? न्याय मिळवून देतील असं वाटतंय? समस्त महाराष्ट्राच्या जनतेची ही इच्छा आहे की बेळगावच्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे। मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे केवळ बोलून भागणार नाही। आज सभागृहामध्ये आमच्या पक्षाच्या आमदारांनी त्यासाठी सभात्याग केलेला आहे। माझं हेच तर म्हणणं आहे की केंद्रामध्ये आज शासन कोणाचं बसलेलं आहे, या राज्यावरती शासन कोणाचं बसलेलं आहे। जर खरोखर त्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्याला लात मारा त्याला लात मारा बनण्यापेक्षा आपलं शासन केंद्र शासनाला का त्या ठिकाणी नमवत नाही की तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी बेळगावच्या कारवाई करा। सरकार कारवाई करत नाही। महाराष्ट्र सरकार हे केंद्राकडे जरूर या गोष्टीसाठी न्याय मागणार। आज यापूर्वी त्या समितीची बैठक कायम होत होती, कधी विरोध झाला नाहीये, कुठल्या सरकारने विरोध केला नाहीये। परंतु या काँग्रेसच्या सरकारने जे महाराष्ट्रामध्ये पराभव झाला, मराठी माणसांनी त्यांना जे लात मारून बाहेर काढलं, त्यामुळे तो राग व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसाची एकजूट होऊ नये, त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येऊ नयेत, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या बैठकीवरती त्यांनी बंदी आणलेली आहे आणि म्हणून त्याचा आम्ही निषेध करतोय। शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? आज शिवसैनिक म्हणूनच सांगतो ना, शिवसैनिक म्हणूनच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जाणार आहेत ना, याच्या पूर्वी गेले होते ना, याच्या पूर्वी समितीच्या बैठकीला जाणार। समितीच्या बैठकीला जाणार म्हणते। माझं एवढंच म्हणणं आहे की बैठका घेण्यापेक्षा आज पंतप्रधान तुमच्या पक्षाचे आहेत, लक्षात ठेवा। केंद्रातलं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाचं आहे, राज्यात आपण सत्ता स्थापन करतात। अशा वेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्ता स्थापन करत असताना पहिला अजेंडा तुमचा पाहिजे की आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून तातडीनं आम्ही बेळगावच्या जनतेला न्याय देऊ, हे कुठेतरी तुम्ही सांगण्याच्या ऐवजी विषयांतर करून नको त्या गोष्टी चर्चांतर करताय। विषयांतर ते करतायत, मी नाही करत। त्यांची जर अपेक्षा एवढी झटपट असेल तर त्यांच्याकडे पण सरकार होतं ना 95 बसून, त्यावेळे पण ते युतीमध्येच होते ना, मग त्यावेळे त्यांनी का नाही हा प्रश्न मांडला? हिंदुत्वापासून लांब झालं, शिवसेना हिंदुत्वापासून लांब झाली। बेळगावामध्ये कुठेही जात नाही, कुणी जात नाही, दखल घेतली जात नाही। महायुती हे हिंदुत्वाबरोबर आहे, हिंदुत्वाबरोबर राहणार आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब लढलेले आहेत आणि लढत राहणार। लढत राहणार म्हणताय, पटतंय तुम्हाला? आमच्यासोबत त्यांनी लढत राहावं, आम्ही त्या ठिकाणी बेळगावच्या जनतेला न्याय देऊ। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।